पण शिंदे साहेबाची झोप नाही. आत्ता गाडीत फोन आलता, काय म्हणले साहेब? ते म्हणले आमची चूक सुधारित होतो आम्ही बघतो. त्यांनी चूक मान्य प्रेम सुरू पूर्ण होते ना. सुधारायची. राजकारणात मी चपडप करणार नाही. कशात तुमच्या भाजपमध्ये, शिवसेनेत, राष्ट्रवादीत मी चपडप करणार नाही. चूक सुधरा दोघांनी पण, आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या. काहीच हरकत नाही. नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही. नसता तुमच्यात मराठीचं रक्त खेळत नाही हे आम्ही मराठी सिद्ध करणार. दुसऱ्या वेळेस तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार. शिंदे साहेबांचा फोन आला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना मी. हम्म. त्यांचा घ्यायना, कोणाचाच घ्या नाही. कोण मिस कॉल दाखायचे मग? नाही. त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहे. हा. घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. कुठेतरी तुम्ही दुरुस्त करा, पहिल्यासारखं प्रेम सुरू. सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जात आहे, मात्र ते कुठेतरी थंड करायचं, थोडा बढावा द्यायचा आणि पुन्हा एक मागणी मान्य करायची, पुन्हा थंड करायचं, असा हा प्रयत्न दिसतोय का थंड करून खाण्याचा? त्यांच्या डोक्यातच ते नाही मराठी पहिले नाही राहिले म्हणून. हम्म. मराठी थंड होतच नाही. कवा गरमच आहे. कवा गरम आहे, पण आता चालता येईल. जे डाव नवीन रचला ना लय भयानक. आताची पोझिशन सांगू तुम्हाला, आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं. पाठ 5:30च्या टायमाला पाठ. ते देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी रॅलीवर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची. याला कुठेतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे. रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता. तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार आहे? तू नुसतं ई. मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत, आमच्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे ईडीला भेडीला. तू नुसतं पुढून येईन, तू अटक करून दाखव. मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. यांना काय झालं? यांना एक माज आला. यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करीत नाही. बहुमताने आलो. त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. हे मुसलमानाच्या मागं लागले, त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत, 15 वर्ष झालं फसिलंय. त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसिलं. आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं. त्यांच्या डोक्यात खुटी. शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो तुमच्या डोक्यात जे आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत त्यांना पळता भुईच कमी करतो.